ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत सायली अर्जुन समोर आता एका खूप मोठ्या गुपिताचा खुलासा होणार आहे आणि तो म्हणजे आता साक्षी आणि सचिन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत. तर दुसऱ्या बाजूला आता सुनीता काकडे हिच्याबरोबर प्रियाचंही काहीतरी साठलोट आहे. हे सगळं सायली अर्जुनला कळणार आहे. आता नेमकं हे सगळं त्यांना कसं कळतं, या सर्व गोष्टींपर्यंत ते कसे पोहोचतात, हे सगळं पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या सचिन जो आहे त्याला आता अस्मिताने माफ केलं आहे आणि आता तो पुन्हा एकदा त्याच्या सासरकडच्यांच्या घरी राहायला आलेला आहे आणि तो म्हणजे सुभेदारांच्या घरी. आता सुभेदारांच्या घरी तो राहायला आलेला असताना इकडे आता त्याच्या मनामध्ये विचार मात्र साक्षीचे सुरू आहेत. त्याला साक्षीबद्दल खूपच जास्त क्युरॉसिटी आहे. त्याला वाटतंय की साक्षी मला न सांगता अशी गेली तर गेली कुठे, तिला माझ्याबद्दल आणि अस्मिताबद्दल काही समजलं असेल म्हणून तर ती निघून गेली नसेल ना. नाही काहीही झालं तरी मला साक्षीबरोबर कॉन्टॅक्ट केलाच पाहिजे, कारण शेवटी मला माझं कर्ज फेडायसाठी खूप पैसे हवे आहेत आणि त्यासाठी अर्धे पैसे मला अस्मी देईल आणि अर्धे साक्षी. म्हणून मग आता सचिन हा साक्षीला कॉन्टॅक्ट करण्याचा खूपच जास्त प्रयत्न करू लागतो आणि आता साक्षीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतानाच फायनली साक्षी त्याचा फोन उचलते. आता साक्षीने फोन उचलल्यानंतर मग इकडे सचिन लगेचच नेहमीप्रमाणे नाटकं आणि ड्रामेबाजी सुरू करतो. तो म्हणत असतो की सॅम, अगं कुठे आहेस तू आणि तुझा फोनही लागत नाही आहे, काय चाललं आहे का हे सगळं, मी तुला किती मिस करतोय तुला माहिती आहे का, आणि तू कुठे आहेस, तुझा काही कॉन्टॅक्ट नाही आहे, एकटा घरी राहून मी किती बोर झालो होतो, तुझी किती काळजी वाटत होती, मी तर पोलीस स्टेशनला जाऊनच कंप्लेंट करणार होतो. आता पोलिसांचं नाव ऐकून साक्षी घाबरते आणि म्हणते नाही नको पोलिसात जाऊ नकोस, मी तुला तेच सांगायला कॉल केला आहे की माझं थोडं काम आहे आणि म्हणून मी बाहेर आली आहे. सचिनला तर माहिती असतं की साक्षी खोटं बोलते. मग तो म्हणतो की सॅम, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, त्यामुळे मला कळतं आहे की तुझ्या मनात काहीतरी खूप मोठं गुपित आहे, खूप मोठं राज आहे, नेमकं काय आहे तू मला सांगू शकतेस, सॅम बोल ना काय झालं आहे. मग ती म्हणते की सचिन, माझ्याकडून एक चूक झाली आणि त्यामुळे मी सध्या पनवेलमध्ये नाही येऊ शकत, मला पनवेलपासून लांब राहायला सांगितलं आहे माझ्या मामांनी आणि म्हणूनच मी पनवेल सोडलेलं आहे, मी आता पनवेलमध्ये नाही आहे. सचिन म्हणतो की काय झालं आहे पण सांग तरी मला. साक्षी त्याला काहीही सांगत नसते. सचिन विचार करतो की चला हीच माझ्याकडे असलेली नामी संधी आहे, मी एक काम करतो, मी साक्षीला चांगलं बुद्धू बनवतो. आणि मग सचिन आता लगेचच साक्षीला म्हणतो, साक्षी म्हणजे तुला पनवेलमध्ये राहायचं नाही आहे तर. त्यावरती म्हणते नाही. मग सचिन म्हणतो तू एक काम करशील का, तू मला 7 लाख रुपये पाठव, मी आपल्या दोघांची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करतो पनवेल सोडून. त्यावर साक्षी म्हणते 7 लाख. त्यावर सचिन म्हणतो हो अगं, माझ्या बँक अकाउंटचा प्रॉब्लेम झाला आहे, तुला तर माहिती आहे ना, त्यासाठी मला कॅनडाला परत जावं लागेल आणि तुला न घेतल्याशिवाय कॅनडाला परत जाणं मला काही परवडणार नाही आणि जमणारही नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुला सोडून कुठेच नाही जाऊ शकत सॅम, आणि तुला घेऊन कॅनडाला जायचं असेल तर त्यासाठी आता आपल्याला काही दिवस थांबावं लागेल, तुझं तिकीट वगैरेचं काम करावं लागेल. त्यासाठी मग तू 7 लाख रुपये दे ना मला, मी आपल्या राहण्याची सोय कुठेतरी पनवेल सोडून लांब करतो, ज्या ठिकाणी तुझ्यापर्यंत कोणीही पोहोचू शकणार नाही. खरं बोलतोय मी सॅम. आता साक्षी विचार करते की काय करू, देऊ का सचिनला पैसे. सचिन म्हणतो सॅम, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का, तुला एवढा विचार का करावा लागतोय मी पैसे मागितल्यावर. जाऊ दे, तुझा विश्वास नसेल तर मग मी तरी काय बोलू, पण अगं मला ना तुझ्यापासून लांब राहायला अजिबातच जमत नाही. प्लीज तू जर मला 7 लाख रुपये दिलेस ना तर आपण दोघं एकत्र राहू शकू, मी आपल्या दोघांसाठी लांब कुठेतरी घर घेईन आणि आपण दोघं जण तिकडे जाऊन शिफ्ट होऊया. नाहीतर मग मी माझ्या एखाद्या मित्राचं घर वगैरे बघतो जिथे आपण दोघं राहू शकतो, पण त्याच्यासुद्धा घराची डामडुजी करून घ्यावी लागेल ना, त्यासाठी मला पैसे लागणार आहेत. आता खरं तर सचिन 7 लाख रुपये का मागतोय, कारण त्याला 5 लाख रुपये त्याने कोणाचं तरी कर्ज घेतलं आहे त्याला द्यायचे आहेत आणि उरलेले वरचे 2 लाख रुपये त्याला खर्च करायला लागतील. म्हणून मग तो त्याच्या 4-5 महिन्यांची सोय म्हणून तिच्याकडे एक्स्ट्राचे 2 लाख रुपये मागत असतो. तो म्हणतो सॅम, कसला एवढा विचार करतेस, काय सुरू आहे तुझ्या डोक्यात. त्यावर लगेचच साक्षी आता इकडे विचार करते की जाऊ देत ना, देऊन टाकते सचिनला 7 लाख रुपये. जर 7 लाख रुपये दिल्याने माझ्या मागचं कायमचं टेन्शन जाणार असेल तर काय हरकत आहे. सचिनला 7 लाख रुपये जर मी दिले तर सचिन माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी दुसरीकडे घर शोधेल आणि मग आम्ही तिकडे राहायला जाऊ शकू आणि मग मात्र मला कोणीही काहीही प्रश्न वगैरे विचारणार नाही. साक्षीशी
शिखरे म्हणून माझी असलेली ओळख कायमची संपूनच जाईल आणि मी कायमची समीरा शेख होईन. मग ती विचार करते की चला ठीक आहे. मग ती सचिनला म्हणते, सचिन मी तुला 7 लाख रुपये देते, पण कुठे देऊ, कसे देऊ, कारण मी तर सध्या फोन वगैरे काही चालू ठेवलेलं नाही आहे. सचिन तिला म्हणतो, मी तुला एक पत्ता पाठवतो, त्या पत्त्यावर मला भेटायला येईल. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे प्रियाला सुनीताने कॉल केलेला असतो आणि सुनीता काकडे आता प्रियाला सांगत असते की मॅडम बघितलंत ना, मी तुमचं नाव घेतलेलं नाही आहे. त्यावर प्रिया म्हणते, हो खरंच थँक्यू सो मच, तू अगदी हुशारीने नागराजला ह्या सगळ्यात गुंतवलंस. मी तुला पैसे दिले होते त्याचं तू चीज केलंस. त्यावर ती म्हणते, ओ चीज वगैरेचं तर मला नका सांगू, मला तुमच्याकडनं पैसे हवेत आणि तुम्ही मला पैसे द्यायचे. त्यावर ती म्हणते, काय पैसे, आता तुला कसले पैसे हवेत. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणू लागते, अहो असं काय करताय मॅडम, मी आज कोर्टात खोटं बोलले, त्याचे पैसे. जर मी त्या अर्जुनला आणि त्या सायलीला खरं सांगितलं तर काय होईल माहिती आहे ना. त्याबरोबर मग लगेचच प्रिया म्हणते, बरं ठीक आहे की, तुला किती पैसे हवेत ते तू मला सांग. आपण एक काम करूया, आपण एखाद्या ठिकाणी भेटूया, निवांत भेटून बोलूया. ह्या असल्या गोष्टी फोनवरती बोलून सॉर्ट आऊट होत नसतात गं. त्यावरती म्हणते, भेटून वगैरे काही बोलायचं नाही आहे मला तुम्ही 25,000 रुपये रोख रक्कम द्यायची आणि मला येऊन तुम्ही स्वतः भेटायचं. पत्ता पाठवते मी. त्याबरोबर मग प्रिया म्हणते, बरं ठीक आहे पाठव पत्ता. आणि मग आता लगेचच इकडे प्रिया ही विचार करते की आता काय करू, मला पैसे पाहिजेत, पण पैसे आणू कुठून, 25,000 रुपये काही छोटी रक्कम नाही आहे. मग प्रिया आता विचार करते की एक काम करते, मी अश्विनकडनं मागते. आणि मग अश्विन घरी आल्यावर प्रिया त्याच्यासमोर नाटक करू लागते काळजीत असल्याचं. अश्विन म्हणतो, काय झालं, एवढं टेन्शनमध्ये का दिसतेस. त्यावर प्रिया म्हणते, अरे टेन्शन नको घेऊ तर काय करू, म्हटलं होतं ना तुला माझ्या मैत्रिणीची आई आजारी आहे. अरे त्यांचा आजार खूप जास्त बळावला आहे आणि आता त्यांना ICUमध्ये शिफ्ट करायचं आहे. 25,000ची खूप गरज आहे रे. त्यावर अश्विन म्हणतो, 25,000 फक्त. त्यावरती म्हणते, नाही म्हणजे बाकीचे उरलेले पैसे आहेत माझ्या मैत्रिणीकडे, 25,000च तिला कमी पडत आहेत, तू देशील अश्विन प्लीज. त्यावर मग मात्र आता अश्विनचा जीव तुटतो. त्याला वाटतं की खरंच कोणाची तरी इमर्जन्सी आहे. मग अश्विन म्हणतो, ठीक आहे देतो मी. आणि मग तो आता प्रियाला 25,000 रुपये देऊ करतो. अश्विनने 25,000 दिल्यावर प्रिया लगेच म्हणते, थँक्यू सो मच अश्विन, तुझे खूप उपकार झाले माझ्या मैत्रिणीवर आणि तिच्या आईवर सुद्धा. मी त्यांना सांगेन की हे पैसे मी नाही तर माझ्या नवऱ्याने तुमच्या ट्रीटमेंटसाठी दिले आहेत काकू. बरं चल, मला आत्ता उशीर होतोय, मी निघते. एवढं बोलून प्रिया निघतच असते. त्यावेळी अश्विन म्हणतो, थांब तन्वी, तुला तसं नाही असं सिटी हॉस्पिटलच्याच एरियामध्ये जायचं आहे ना, मला सुद्धा आज व्हिजिटसाठी तिकडेच जायचं आहे. एक काम करूया, आपण दोघंजणं सोबत जाऊया, मीच तुला ड्रॉप करतो, चल. आणि मग ते दोघंजणं आता सोबतच घरातनं बाहेर पडायला लागत असतात. अश्विन हा प्रियाला म्हणतो, तन्वी येतेस ना. प्रिया आता मनातल्या मनात विचार करते की जाऊ दे, मला आत्ता ह्या अश्विनला दुखवून चालणार नाही आहे. हा जर म्हणतोय की हा सोडतो मला तर जाऊ देत ना, सोडू दे. मी एक काम करते, मी त्या काकडेला फोन करून सांगते की तू मला मी पाठवलेल्या पत्त्यावर येऊन भेट आणि मग ती तिकडे येईल. मग आता प्रिया आणि अश्विन दोघंजण गाडीत बसतात. गाडीतही प्रिया नाटकं करत असते, अश्विन खरंच तू माझी किती काळजी करतोस, तुला माझ्या शब्दाची किती किंमत आहे. मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं होतं की माझा नवरा पैसे देईल आणि अश्विन तू इतक्या सहज पद्धतीने पैसे द्यायला तयारसुद्धा झालास. तुझ्याऐवजी जर दुसरा एखादा नवरा असता तर त्याने बायकोला केवढे प्रश्न विचारले असते, किती जाब विचारला असता, पण तू मला काहीही विचारलं नाही आहेस. खरंच तू खूप ग्रेट आहेस. इतक्यात आता अश्विनच्या फोनवरती एक फोन येतो, अर्जंट फोन असतो. अश्विनला गाडीत आवाज येत नसतो, त्यामुळे तो फोन उचलण्यासाठी गाडीतनं खाली उतरतो. त्याच संधीचा फायदा साधत प्रिया आता सुनीता काकडेला कॉल करते आणि सुनीताला सांगते की तू मला पत्ता नको पाठवू, मी तुला जो पत्ता पाठवते लाईव्ह लोकेशन, त्या लोकेशनला तू पोहोच, तुला तुझे पैसे तिकडे मिळतील. ती सुनीता म्हणत असते, ओ मॅडम मी नाही येणार तुमच्या दारात, आता तुम्ही यायचं माझ्या दारात. प्रिया म्हणत असते की हे बघ, कोण कोणाच्या दारात जातं आणि कोण कोणाच्या दारात जात नाही याने काहीही फरक पडत नाही. पैसे भेटल्याशी मतलब आहे ना तुला, मी सांगते तेवढं कर. माझा नवरा माझ्याबरोबर आहे आणि त्याला या सगळ्यातलं काहीही माहीत नाही आहे आणि त्याला हे सगळं जर कळून नये असं तुला वाटत असेल आणि तुला पैसे मिळावे अशी तुझी इच्छा असेल तर गुपचूप मी सांगते तसं कर, नाहीतर सगळा गोंधळ होऊन जाईल. आता ती म्हणते ठीक आहे. आणि मग ती आता प्रिया लगेचच लाईव्ह लोकेशन सुनीता काकडेला सेंड करते. त्याबरोबर आता प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन थांबव गाडी. अश्विन म्हणतो, काय इथे मध्ये रस्त्यात का थांबवायला सांगतेस तन्वी गाडी, काय झालं, तुला काही घ्यायचं आहे का, काही हवं आहे का. प्रिया म्हणते, नाही नको. अश्विन म्हणतो, अरे नाही नको मग काय झालं, गाडी काय इथे थांबवायला लावली आहेस. अगं तुला ज्या हॉस्पिटलला जायचं आहे, हॉस्पिटल अगरवाल, ते तर अजून खूप पुढे राहिलं आहे. मग मी सिटी हॉस्पिटलला जाता जाता तुला ड्रॉप करतो की.
त्यावर ती म्हणते की नाही, नको नको नको. अरे अश्विन, सिटी हॉस्पिटल मागे आहे, अग्रवाल हॉस्पिटल पुढे आहे, उगाचच्या उगाच तुला त्रास कशाला ना, त्यापेक्षा तू मला इथे उतर, मी इथून जाईन. मग अश्विन म्हणतो की अगं मग मी तुला कमीत कमी सिटी हॉस्पिटलपर्यंत तरी लिफ्ट देतो. प्रिया म्हणते अरे सिटी हॉस्पिटलपासून मग मला रिक्षा मिळणार नाही ना, म्हणून म्हणते तू मला इथेच उतर, इथून काय करायचं ते मी बघते. ओके बाय 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 अश्विन, असं म्हणत ती निघू लागते. त्याबरोबर आता इकडे प्रिया ही लगेचच त्या बाईला कॉल करते आणि त्या बाईला आता ती म्हणत असते की काय गं सुनीता, मी तुला सांगितलं होतं ना मला येऊन मी सांगितलेल्या ठिकाणी भेट म्हणून. मी सांगितलेल्या ठिकाणी, मी सांगितलेल्या कॅफेच्या बाहेर मी उभी आहे, पण अजून तू मला इथे दिसत नाही आहेस. हे बघ, मला जर इथे कोणी पाहिलं ना ते सुद्धा तुझ्याबरोबर तर खूप मोठी गडबड होऊन जाईल, त्यामुळे लवकरात लवकर इथे ये. मी इथे असं फार काळ उभं राहणं शोभत नाही आणि जर कोणी बघितलं तर मला खूप प्रश्नांना सामोरं जावं लागेल. तोपर्यंत इकडे आता सचिन हा पुन्हा एकदा घरामध्ये अस्मिताला खोटं सांगतो. तो अस्मिताला म्हणत असतो, अस्मी मला ना तुझ्याबरोबर अख्खाच्या अख्खा व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट करायचं आहे आणि त्यासाठी मी आज तुझ्याकरता रोज डे सेलिब्रेट केलं, तुला गुलाब दिलं आणि आता मला सेलिब्रेट करायचं आहे तो म्हणजे केक डे. पण अरे केक बनवायला तर मला येत नाही, केक आणावं लागेल, मी घेऊन येतो. एवढं बोलून सचिन केक आणायला घरातनं बाहेर पडतो. आता अर्जुनला माहीत असतं की सचिन केक आणायला तर इतक्या सहज घरातनं बाहेर पडणार नाही, म्हणजे नक्कीच सचिनला पुन्हा एकदा त्या मुलीला वगैरे भेटायचं असणार आणि म्हणूनच सचिन खोटं बोललं आहे. मग आता अर्जुन विचार करतो की सचिन जर माझ्या अस्मिताईला चीट करत असेल ना तर मी त्याला सोडणार नाही आहे, मी त्याला इतक्या सहजासहजी माझ्या अस्मिताईला मुळात फसवू देणारच नाही आहे. मी स्वतः सचिनचा पाठलाग करतो आणि जर सचिन मला अस्मिताईला फसवतोय असं कळलं तर मग मात्र मी सचिनला सोडणार नाही. जर सचिनला जन्माची अद्दल घडवली तर मी सुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाही, असा विचार करत आता अर्जुन हा सचिनचा पाठलाग करायला निघालेला असतो. त्यावेळी आता सायली अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही एकटेच कशाला जाता, मी सुद्धा तुमच्याबरोबर येते, आपण दोघं जाऊया. दोघं नवरा बायको सचिनचा पाठलाग करत करत आता सचिनच्या मागावर एका कॅफेपर्यंत पोहोचतात. आता सचिन तिकडे आल्यावर साक्षीची वाट बघत थांबतो. साक्षी तिकडे आलेली असते. मग सचिन साक्षीला मिठी मारतो आणि म्हणत असतो, सॅम किती दिवसांपासून मला तुझी आठवण येत होती, मी किती मिस करत होतो तुला काय सांगू. तू आता मला भेटलीस ना, आता मला खूप बरं वाटतंय. अगं आत्ता कुठेतरी जाऊन माझ्या जीवात जीव आल्यासारखं मला फील येते. खरंच सॅम तुझ्याशिवाय मी पूर्णपणे अपूर्ण आहे, तुझ्याशिवाय मी वेडा होईन सॅम, मी वेडा होईन. आता हे सगळं काही सायली अर्जुन बघत असतात आणि सायली अर्जुनला हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसतो. अर्जुनला तर त्या मुलीचा चेहरा दिसतो आणि त्याला कळतं की ती मुलगी साक्षी आहे, पण सायलीने तिचा चेहरा पाहिलेला नसतो. सायली आता त्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी थोडं पुढे सरसावते आणि तिला सुद्धा दिसतं की ही साक्षी आहे. सायली आता साक्षीला सचिनबरोबर बघून खूपच मोठ्या धक्क्यात जाते आणि ती अर्जुनवरती रागवत म्हणते, अहो हे काय चाललंय सचिन भाऊजींचं. अर्जुन म्हणतो, तू जरा शांत हो बायको, चिडू नकोस. इतक्यात आता सायलीच्या फोनवरती प्रतिमाचा फोन येतो. सायली फोन कट करणार असते तर अर्जुन तिला म्हणतो, नाही नको बायको, फोन कट करू नको. अगं तू विसरतीयस का, घरात अस्मिताई प्रेग्नंट आहे, त्याशिवाय घरी सुमन काकूसुद्धा आहे, मे बी त्यांची कोणाची तरी काही एमर्जन्सीसुद्धा असू शकते ना, फोन उचल. सायली म्हणते, अहो पण जर मी इथे फोनवरती बोलले तर सचिन भाऊजींना माझा आवाज नाही का जाणार. अर्जुन तिला सांगतो की नाही जाणार, तू जरा लांब जाऊन फोन उचल. मग सायली लांब जाते आणि फोन उचलते आणि मग ती प्रतिमा तिला विचारू लागते, अगं सायली तू कुठे आहेस, अर्जुन कुठे आहे. सायली म्हणते, आम्ही कामासाठी बाहेर आलो आहात त्या, मी करते तुम्हाला थोड्या वेळात. आणि मग ती फोन कट करते. त्यावेळी आता सायली बघते तर काय, तिच्यासमोर प्रिया आणि सुनीता दोघीजणी आहेत. आता सायली विचार करते, सुनीता इकडे काय करते आणि ते सुद्धा प्रियाबरोबर. सुनीताला तर पैसे दिले होते नागराज काकांनी, ते सुद्धा प्रतिमा त्यांची खोटी बॉडी मॅनेज करण्यासाठी. आणि काल कोर्टाचं हिअरिंग झाल्यानंतर आज डायरेक्ट सुनीता हिला का भेटते. नाही, नक्की काहीतरी गडबड आहे. सायली असा विचार करत असते. तोपर्यंत अर्जुन आता सायलीकडे येतो आणि तो तिला विचारतो की काय झालं, एकटक तिकडे का बघतेस आणि तुझे डोळे का असे दिसत आहेत. सायली म्हणते, अहो तुम्ही इकडे काय करताय, तुम्हाला मी सचिन भाऊजींवरती लक्ष ठेवायला म्हटलं होतं ना. अर्जुन म्हणतो, सचिन निघून गेला. सचिन गेला मग आपल्याला सुद्धा आता घरी जायला हवं, म्हणूनच तर मी तुझ्याकडे आलो, चल आपण निघूया. सायली म्हणते, काय सचिन भाऊजी निघून गेले म्हणजे. अहो मी काय सांगितलं होतं तुम्हाला, सचिन भाऊजींवरती व्यवस्थित पहारा द्या आणि सचिन भाऊजींना तुम्ही सहज जाऊ दिलं. अहो का जाऊ दिलं तुम्ही सचिन भाऊजींना, तुम्ही सचिन भाऊजींना जाब विचारायला पाहिजे होतं ना, ती मुलगी कोण आहे, ती तुझ्यासोबत का आहे, तू अस्मिताताईंना अजूनही फसवतोयस, या सर्व गोष्टी सांगायच्या होत्या ना सचिन भाऊजींना. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही
इतक्या सहजासहजी मी सचिनला सगळं सांगून टाकेन असं वाटतंय तुला? सायली, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हटलंय ते काही उगीच नाही. सचिन आता सध्या प्रेमात पडलाय साक्षीच्या, आणि साक्षीसुद्धा सचिनच्या अखंड प्रेमात बुडाली आहे. त्यामुळे काय झालं आहे ना, महिपतने साक्षीला कितीही कुणापासूनही पळून जा, दूर जा सांगितलं, ती अख्ख्या जगाशी जरी संपर्क संपवत असली तरीसुद्धा ती सचिनबरोबरचे संपर्क संपवणार नाही आहे. आणि जर साक्षी आणि सचिन हे दोघंजणं कॉन्टॅक्टमध्ये असतील तर आपल्याला सचिनच्या थ्रू साक्षीपर्यंत अगदी सहज पोहोचता येईल. त्यावर सायली म्हणते, अहो पण मग हे सगळं काही आपण अस्मिताताईंना फसवून करतो असं तुम्हाला नाही का वाटत आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, कारण आपल्याला 2 गोष्टींचा फायदा होणार आहे. आणि राहिला प्रश्न अस्मिताईचा, तर तिच्यासाठी आहोतच की आपण. काय कळलं ना? सायली म्हणते, तुमचं कधी कधी डोकं कसं चालेल ना, मला खरंच काहीच कळत नाही. आणि तुम्ही म्हणताय ना मी कोणाकडे बघते, ते बघा, मी त्या सुनीता काकडेकडे बघते. आठवतं आहे ना, काल ही कोर्टात साक्ष द्यायला आली होती आणि आज ही प्रियाला भेटते. प्रियाचं हिच्याकडे काय काम असेल? त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, सुनीता काकडे बघू. आणि मग अर्जुन आता त्या बाईकडे व्यवस्थित बघतो. आणि आता अर्जुनच्या लक्षात येतं की ही तर तीच बाई आहे जी कोर्टात साक्ष द्यायला आली होती डेड बॉडीबद्दलची. मग अर्जुन म्हणतो की हो, हिचं काय काम आहे हिच्याकडे? नक्की या सगळ्यामध्ये फक्त एकटा नागराज काकाच इन्वॉल्ड आहे ना? की नागराज काकाबरोबर ह्या सगळ्यामध्ये तन्वीसुद्धा इन्वॉल्ड असेल असं वाटतंय बायको तुला? सायली म्हणते, अहो तुम्ही अगदी माझ्या तोंडातले शब्द हिसकावून घेतल्यासारखं बोललात. देव जाणे का, पण जेव्हापासून मी या दोघींना ऑब्झर्व करते ना, मला असं वाटतंय की या दोघीजणी एकमेकीला पूर्वीपासून ओळखतात. अहो बघा ना, दोघीजणी एकमेकीबरोबर कसं जवळजवळ बसून बोलतायत ते. म्हणजे अगदी त्यांची बॉडी लँग्वेजसुद्धा बघा, तुम्हालासुद्धा जाणवेल काहीतरी वेगळे. पण मला कळत नाही आहे की नक्की या सुनीता काकडेबरोबर प्रियाची कशी काय ओळख? प्रिया ह्या सगळ्याच्या मुळाशी अर्जुन म्हणतो, हे बघ, उगाचच्या उगाच शंकेच्या जोरावर पुढे जाण्यापेक्षा आपण एक काम करू, जे काही असेल त्या सगळ्याची खातर जमा करू. पण आपल्याला त्यासाठी प्रियावरतीसुद्धा लपून लक्ष ठेवावं लागणार आहे. त्यामुळे सध्या आपले इथे थांबणं रिस्की आहे. जर आपल्याला तन्वीने इथे पाहिलं तर ताबडतोब तिला आपल्यावरती डाऊट येईल. त्यामुळे आपण सध्या इकडे थांबायला नको, आपण आत्ता इकडनं घरी जाऊया. तन्वीचं नंतर काय करायचं ते आपण सविस्तर बघून घेऊ. चल. आणि मग सायली व अर्जुन दोघंही जण घरी यायला निघतात. दुसऱ्या बाजूला प्रतिमात्या आणि रविराज काका नागराजच्या शब्दांचा विचार करत असतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं अजून पूर्ण सत्य कळालेलं नाही आहे. एक सत्य असं आहे जे तुमच्या डोळ्यांच्या समोर लपलं आहे, पण ते तुम्हाला दिसत नाही आहे. आता ते दोघं विचारात बसले आहेत. ही गोष्ट पूर्णाजी बघते. पूर्णाजी आता प्रतिमात्याच्या जवळ येते. रविराज काकांच्या आणि प्रतिमात्यांच्या डोक्यावर हात ठेवत ती विचारते, काय झालं, कसला एवढा विचार करताय? रविराज काका आणि प्रतिमात्या पूर्णाजीला खरं सांगून टाकतात की ते नागराजच्या बोलण्याचा विचार करतायत. मग पूर्णाजी त्यांना म्हणत असते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की ते नागराजने जे काही कृत्य केलेलं असेल ते फक्त किल्लेदारांजवळच निगडीत असू शकतं? अरे नाही, तो काय म्हणाला, तुम्हाला पूर्ण वाक्य आठवत नाही आहे का? तुमच्या कुटुंबातलं एक असं गुपित तुमच्या नजरेच्या समोर दडलं आहे की जे तुम्हाला दिसत नाही आहे. तुमच्या कुटुंबातलं. तिथे अर्जुन, सायली, प्रताप, मी आणि कल्पनासुद्धा होतोच की. पण तरीही त्याने किल्लेदार असा उल्लेख नाही केला किंवा दादा तू असा उल्लेखसुद्धा नाही केला. याचा अर्थ हाच होतो की त्याला संपूर्ण कुटुंबाला टार्गेट करायचं होतं. कशावरून? ते आमच्याशी निगडीत नसेल म्हणून. कदाचित आमच्याशी सुद्धा काहीतरी संबंध असू शकतो ना त्या गोष्टींचा. तुम्ही शांत व्हा बरं दोघंही जण, असं आता पूर्णाजी त्या दोघांना सांगते. तर दुसऱ्या बाजूला बिचारी एकटी असलेली अस्मिता मात्र आता सचिनबरोबर सुखी संसाराची स्वप्न रंगवते. तिला वाटत असतं की आता सचिन सुधारलाय, आता सचिन पुन्हा वाकड्या चुकीच्या मार्गाला जाणार नाही आणि आमचा संसार खूप सुखाचा होईल. सचिनला एक संधी देऊन मी चांगलं काम केलं, कमीत कमी मला रिग्रेट तर राहणार नाही सचिन चुकल्याचा. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ